नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ जॉमेट्री। जॉमेट्री म्हणजेच भूमिती आणि या भूमितीच्या पायाभूत संकल्पना आज आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत पॉइंट, बिंदू म्हणजे काय, त्यानंतर पाहणार आहोत रे, किरण म्हणजे काय, लाईन रेषा म्हणजे काय आणि लाईन सेगमेंट रेषाखंड म्हणजे काय। हे जे जॉमेट्रीचे बेसिक 4 मुद्दे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम पॉइंट, बिंदू। जॉमेट्रीचं युनिट किंवा जॉमेट्री हा जो विषय संपूर्ण विस्तारलेला आहे, जो काही संपूर्ण विषय आहे त्याचा बेसिक युनिट जर म्हटलं की जॉमेट्री कुठून सुरू होते, फ्रॉम वेअर जॉमेट्री स्टार्ट्स, तर याचा उत्तर असेल पॉइंट, बिंदू। एका बिंदूपासून सुरू होणारी ही जॉमेट्री, ही भूमिती पुढे कशा प्रकारे विस्तारत जाते ते आज आपल्याला पाहायचं आहे। तर हे सर्व पाहत असताना सर्वप्रथम हा जो पॉइंट आहे त्याची व्याख्या काय आहे ते आपण नीट समजून घेऊ आणि नंतर चित्र स्वरूपात पाहूयात। इन जॉमेट्री अ पॉइंट इज अ डॉट ऑन अ पीस ऑफ पेपर और अ प्लेन दॅट हॅज नो लेंथ, विड्थ और हाईट। मराठीमध्ये पाहिलं तर बिंदू म्हणजे कागदाच्या तुकड्यावर किंवा पृष्ठभागावर एक ठिपका आहे ज्याला लांबी, रुंदी किंवा उंची नाही। तर आपण चित्र स्वरूपात जर पाहिलं तर एक काळा ठिपका आपल्याला या पृष्ठभागावर दिसतोय ज्याला आपण पॉइंट किंवा बिंदू म्हणू शकतो। आणि असे या पृष्ठभागावर आपण कितीही असंख्य पॉइंट्स किंवा बिंदू ड्रॉ करू शकतो, लोकेट करू शकतो आणि त्याला ABCD जे काय असेल ते नाव देऊ शकतो। तर ही जी भूमिती सुरुवात होते, भूमितीची सुरुवात, जॉमेट्रीची सुरुवात इथूनच होते आणि यातूनच पुढच्या सगळ्या फिगर्स, पुढच्या सगळ्या जे काय जॉमेट्री आहे ती विस्तारत जाते। तर दुसरा मुद्दा आहे आजचा रे, किरण। आता रे ची जी काय व्याख्या आहे, डेफिनेशन आहे ती पाहूयात। अ रे इज अ लाईन स्टार्टिंग फ्रॉम अ सिंगल पॉइंट अँड एक्सटेंडिंग इन वन डिरेक्शन इनफायनाइटली। मराठीमध्ये किरण ही एकाच बिंदूपासून सुरू होणारी आणि एकाच दिशेने अमर्यादपणे विस्तारणारी रेषा आहे। आता ही व्याख्या जर समजून घेतली तर एका सिंगल पॉइंटपासून स्टार्ट होणारी, सुरू होणारी आणि एकाच डायरेक्शनने, एकाच दिशेने इनफायनाइटली, अमर्यादपणे विस्तारणारी रेषा, इनफायनाइटली एक्सटेंड होणारी एक बिंदूंचा संच, ग्रुप ऑफ पॉइंट इज कॉल्ड अ लाईन, रे, रेषा। चित्र स्वरूपात जर पाहिलं आपण तर एक बिंदू दिसतो आपल्याला आणि त्या बिंदूपासून उजवीकडे एकाच दिशेने विस्तारणारी रेषा दिसते ज्याच्यावर आपण असंख्य पॉइंट लोकेट करू शकतो। तर हा जो किरण आहे, या किरण संबंधी जर आपण विचार केला तर सूर्याला जर एक बिंदू पकडला आणि त्याच्यापासून तयार होणारे जे किरण आहेत ते विविध दिशेने, सगळ्या दिशेने बाहेर पडतात आणि विस्तारतात आणि हेच किरण पृथ्वीवर येऊन आपल्याला सूर्यप्रकाश देतात। याच्यानंतर आपला आजचा तिसरा मुद्दा आहे लाईन, रेषा म्हणजे काय। अर्थातच याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा एक सेट ऑफ पॉइंट्स आहे। अ लाईन इज अ सेट ऑफ पॉइंट्स दॅट इज एक्सटेंडेड इन 2 अपोजिट डायरेक्शन्स इनफायनाइटली। रेषा हा बिंदूंचा एक संच आहे जो 2 विरुद्ध दिशेने अमर्यादपणे विस्तारत असतो। सो इथे आपण पाहतोय की पॉइंट्स आहेत आणि एक पॉइंटचा सेट आहे जो दोन्ही विरुद्ध दिशेने अमर्यादपणे वाढतोय। हा एक बिंदूंचा संच आहे आणि तो दोन्ही विरुद्ध दिशेने अमर्यादपणे वाढतोय। चित्र स्वरूपात जर पाहिलं तर आपण पाहू शकता याला 2 बाण आहेत दोन्ही दिशेने, विरुद्ध दिशेने, आणि दोन्ही दिशेने हे वाढत जाते, एक्सटेंड होते। सो यामध्येही पॉइंट्स आहेतच। सो पॉइंट हा जॉमेट्रीचा बेसिक युनिट आहे। आणि आजचा आपला जो तिसरा मुद्दा होता लाईन, रेषा, आपण पाहिलेला आहे। याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड। सर्वप्रथम व्याख्या, A line segment
इज अ पार्ट ऑफ लाईन दॅट हॅज 2 एंड पॉइंट्स. रेषाखंड हा रेषेचा एक भाग आहे ज्यामध्ये 2 अंतबिंदू असतात, 2 एंड पॉइंट्स असतात. याच्यामध्ये जे हायलाइटेड वर्ड्स आहेत, लाईन सेगमेंट काय आहे, ही एक रेषाच आहे, पण त्याच्यातून आपण पाहू शकतो याच्या अगोदर जो मुद्दा पाहिला रेषा, तर ती आपण रेषा पाहतोय जी दोन्ही दिशेने वाढते. त्याच्यातलाच एक खंड, एक भाग आपण बाजूला केला आहे आणि ज्याच्या 2 एंड पॉइंट्सला, अंतबिंदूंना आपण नाव दिलं ए आणि बी. सो आपण याला म्हणू शकतो लाईन सेगमेंट ए बी, जो एका लाईनचाच भाग खंड आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पॉइंट्सच आहेत. सो हा सुद्धा एक ग्रुप ऑफ पॉइंट्स किंवा बिंदूंचा संच आहे. अशा प्रकारे आपण चौथा मुद्दा पाहिला, लाईन सेगमेंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत जे काय पाहिलं आहे त्याचा जर समरी, सारांश पाहिली तर 4 मुद्दे आपण एकूण शिकलो. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा पॉइंट, बिंदू म्हणजे काय, दुसरा किरण, तिसरा लाईन रेषा आणि चौथा लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड. तर हे 4 मुद्दे आज आपण पाहिलेले आहेत जे बेसिक्स ऑफ जॉमेट्रीमध्ये येतात. या संबंधी आपल्या सर्वांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्याच्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. आणि तुम्ही सर्वजण आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल मी अपेक्षा करतो. तर तुम्ही आमचा हा जो मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि याची जी लिंक आहे ती मित्रांमध्ये शेअर करावी. मित्रांनो, धन्यवाद.